महाराष्ट्रभरात सध्या अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने दूध भेसळी विरोधात एक अत्यंत मोठी आणि आक्रमक धाडसी मोहीम उघडली आहे। एफडीएचे IAS आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आणि धडाकेबाज नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जाते। राज्यातील कानाकोपऱ्यात छापे टाकून कोट्यवधी रुपयांचे भेसळयुक्त दूध, बनावट दुधाचे साठे आणि रॅकेट्स उद्ध्वस्त करण्यात आले। तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिक आणि कडक कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। अगदी बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आनंदोत्सव साजरा केला आणि प्रशासनात अशाच धोरणी व कडक अधिकाऱ्यांची गरज असल्याची मागणीही लावून धरली। मात्र याच मोठ्या मोहिमेदरम्यान आता एफडीएला आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कायदेशीर प्रक्रियेला एक फार मोठा कायदेशीर धक्का बसलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एफडीएने केलेल्या मोठ्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करत थेट 8 प्रमुख दूध डेअरींवरील निलंबनाच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली। यामुळे सध्या संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या कारवाई विरोधात काही दूध डेअरी चालकांनी याचिका दाखल केल्या होत्या। या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढले। अन्न व औषध प्रशासनाच्या स्वतःच्या नियमांनुसार तसेच एफडीए आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जेव्हा एखाद्या दूध डेअरीची किंवा अन्न व्यवसायाची तपासणी केली जाते आणि त्यात काही त्रुटी किंवा चुका आढळतात, तेव्हा त्या त्रुटी सुधारण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याला अथवा डेअरीला 14 दिवसांची स्पष्ट मुदत देणं कायद्याने बंधनकारक असतं। परंतु या प्रकरणात एफडीएने कोणतीही 14 दिवसांची कायदेशीर मुदत न देता थेट परवाने निलंबित करण्याची घाईगडबड केली, असा मुख्य युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडला। डेअरी चालकांनी यापूर्वीच अनेक त्रुटी दूर केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। या प्राथमिक सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने एफडीएची ही थेट निलंबनाची कारवाई बेकायदेशीर आणि नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचं मानत 8 डेअरींच्या कारवाईला तात्काळ अंतरिम स्थगिती दिली। न्यायालयाच्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव आणि जालना या 4 प्रमुख जिल्ह्यांतील 8 मोठ्या दूध डेअरींना तात्पुरता का होईना पण फार मोठा दिलासा मिळालाय। ज्या 8 कारवायांवर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे ती यादी आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर येथील शिवकृपा डेअरी, अहिल्यानगर येथील कृष्णानंद फूड प्रोडक्ट, अहिल्यानगर येथील जतीन दूध संकलन केंद्र, अहिल्यानगर येथील जयहरी दूध संकलन केंद्र, जळगाव येथील सरस्वती मिल्क प्रोडक्ट, अहिल्यानगर येथील सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट, जालना येथील सरस्वती मिल्क प्रोडक्ट, अहिल्यानगर येथील नवनाथ दूध संकलन केंद्र। दररोज हजारो लिटर दुधाचं संकलन करणाऱ्या डेअरींशी थेट ग्रामीण भागातील हजारो दूध उत्पादक शेतकरी जोडलेले आहेत। अचानक परवाने निलंबित झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या दुधाची विक्री थांबली होती आणि त्यांच्या रोजच्या जीवनावर व रोजगारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे हे सर्व शेतकरी अतिशय आशेने आणि आदरपूर्वक पाहत होते। विशेष म्हणजे एफडीएने योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करण्याची किंवा बाजू मांडण्याची संधी न देण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी देखील नवी मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलवर एफडीएने अशीच थेट कारवाई केली होती। त्यावेळी हॉटेलचा परवाना रद्द करताना किंवा कामकाज थांबवण्याचे आदेश देताना हॉटेल व्यवस्थापनाला आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आली नव्हती। या विरोधात हॉटेल प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्या प्रकरणात न्यायालयाने पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले असता हॉटेलच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि दुर्गंधी नक्कीच आढळून आली होती। तरी सुद्धा नियमानुसार कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं आवश्यकच आहे असं सांगत न्यायालयाने एफडीएचे चांगलेच कान टोचले होते। त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या धाडसी कारवाईचं कौतुक होत असलं तरी कायदेशीर प्रक्रियेतील या त्रुटींमुळे एफडीए पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं दिसतंय। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातूनही मोठ्या प्रतिक्रिया उमटतायत। महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मात्र एफडीएच्या आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचं पूर्णपणे समर्थन केलंय। योगेश कदम यांनी स्पष्ट केलं की सध्या राज्य सरकार आणि एफडीए केंद्रीय अन्नाची सुरक्षा आणि मानके कायद्याची अंमलबजावणी करते, परंतु सध्या अस्तित्वात असलेले कायदे भेसळ रोखण्यासाठी पुरेसे कडक नाहीत। म्हणूनच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला असून दूध आणि अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कायदे व शिक्षांची तरतूद करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत आपण अतिशय कडक नियम आणि शिक्षा अंमलात आणत नाही तोपर्यंत वारंवार भेसळ करणाऱ्या गुन्हेगारांवर खऱ्या अर्थाने वचक बसणार नाही। या संपूर्ण मोहिमेवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत आणि जनतेला शुद्ध सुरक्षित अन्न
दूध मिळावे यासाठी सरकार कडक पावलं उचलत राहतील असंही आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिलंय. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.